पण अजूनही सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि समजून घेणारे तेच तर मित्रमैत्रीण असतात ना. नक्कीच. की मी नाही केला 6 महिने फोन, तरी 6 महिन्यानंतर माझ्यावर नज चिडणारे जे असतील ना, तेच खरे मित्र. ते खरे मित्रमैत्रीण. बरोबर. की काय सगळं व्यवस्थित आहे ना, हो ओके चल बाय, बोलू नंतर, संपलं. पण तो जो मी टाइम नसतो तो मी पूर्णतः घरात देते. म्हणजे माझ्या शेजारच्यांना कळतही नाही की मी घरात आहे का नाही. बरेच जण असं म्हणतात की अरे पाहिलंच नाही काय, म्हणजे नाही मी 4 दिवस झाले मी घरातच आहे असं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मी टाइम मध्ये मी हे नक्की पाहते की व्यायाम करणं, प्राणायाम करणं. जर का खाण्याच्या बाबतीत म्हणाला तर असं काही मी डाएट नाही करत, पण मी जे खाते तेच माझं डाएट असतं. जे आहे ते व्यवस्थित खावं. आणि पहिली गोष्ट मी एक पाळते की मी वडापाव जरी खाल्ला तरी मी हेच म्हणते की हा 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 मस्त वाटलंय, कारण तो मला आवडतो. अच्छा. मी नावं नाही ठेवत, अरे देवा आता मैदा जाणार, अरे देवा आता ते हे आहे, आता ते कॅलरीज वाढणार, तो कुठून तरी तळून आलाय, ते तेल कसं असेल. नका ना इतके चिकित्सक हो, आपण रोज खात नाही आहोत ना. हे वाईटच आहे, मी असं म्हणतच नाही की वडापाव खाणं ही उत्तम गोष्ट आहे, पण काय करू, माझा जन्म महाराष्ट्रातला आहे, मी वरळीत राहिली आहे आणि वडापाव आवडणारच. म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला वडापाव नाही आवडला तर कसं चालेल. तर मी तो खाताना पण तितक्याच प्रेमाने खाते. मी पाणीपुरी पण तितक्याच रिस्पेक्टने, तितक्याच प्रेमाने खाते. शेवपुरी पण तितक्याच रिस्पेक्ट आणि प्रेमाने खाते. फक्त मला असं म्हणायचं की म्हणजे सुट्टी असल्यावर काय करते तर हे मी खाते हा सगळं. सेटवर आलेलं खात नाही. म्हणजे हे मला अजूनही कॉम्बिनेशन कळलं नाही की सेटवर आल्यावरती मी ते बाजूला करणार, पण मी सुट्टी असताना हे खाणार. बरोबर. कारण मला माहित असतं मी ते कुठून खाणार आहे. माझे नेहमीची ठरलेली मंडळी असतात की तिथेच जाऊन आपण खात असतो. तर सुट्टीच्या दिवसात तर मी हे सगळं करते. त्याच्याबरोबर ह्या सगळ्याही गोष्टी करत असते. मी वाचन असतं, तर ते ठरवावं लागतं की आता काय हे करायचंय. आणि ह्याच्यामध्ये ना माझा मुलगा मला खूप मदत करतो.